श्री स्वामी समर्थ. चला तर आज बनवूया आलूचे पराठे. खूप खायला चविष्ट लागते. 1 ते 2 मिनिटासाठी साबुदाणा मी गरम करून घेणार. याला मिक्सरमधून बारीक करून घेणार. आलूचे पराठे खायला खूप चविष्ट लागते. 1 चम्मच दही टाकून घेतला होता. लागणारे साहित्य आपलेवाले. थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे आणि थोडंसं ओवा टाकून घेतला होता, तुम्हाला दिसत नाही. आणि 4-5 हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेतला. आणि शेंगदाणे बारीक करून घेतले होते भाजून, मिक्सरमधून काढून घेतले होते. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खायला बी खूप चविष्ट लागते. आणि आलू उकळून घेतले होते 3, त्याला बारीक करून घेतले. खूप खायला चविष्ट लागते. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता मी याचं पूर्ण हे करून घेणार. आपण जशी कणिक मळतो तशी मळून घेणार पूर्ण. आणि लागलं थोडं थोडं पाणी टाकून घेणार त्याच्यामध्ये चुराले. आता हे गोळा एका याच्यातनी काढून ठेवला आहे झाकून. 5 मिनिटासाठी मी आता याला ठेवून देणार. आता कोरपाटाला मी पहिलेच तेल लावून घेतलं होतं. आता याची पोळी लाटून घेणार मी. असा फुलते हा पराठा. आता एका झाकणीनं, वाळत्या झाकणीनं याला मी काटा काढून घेणार याचेवाले. आणि बघून घ्या किती छान दिसतंय पराठा आपला. 1 चम्मच तेल टाकून घेतलं आहे तव्यावर. आणि पराठा टाकून घेतला आहे त्याच्यावर. डबल 1 चम्मच तेल टाकून घेतलं आहे. आता मी याला पलटून घेणार. बघून घ्या आपला पराठा तुटला नाही, काही नाही. साबुदाणा भिजू टाकायचं टेन्शनच नाही राहिलं आता. आपला उपवास राहिला नेहमी असं फराळाचं करायचं, तर असं आलं उसळ का असं वाला बनवून बघून पहा. खायला खूप चविष्ट लागते आणि पोटभर बी होते. पलटून घेतला आहे, पाहून घ्या. छानपैकी शिजत आहे. असं पलटून पूर्ण शिजून घ्या. पहा आपला पराठा किती छान झाला आहे. खायला बी खूप चविष्ट लागते. दुसरा पराठा टाकला आहे, त्याच पद्धतीने केला आहे जे पहिले दाखवले तुम्हाला ते. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईबर करा. कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय मला कमेंट्स करा. ही चटणी केली आहे 2 रंगाची, याच्यासोबत खायला आलूच्या पराठ्यासोबत. बघून घ्या किती छान झाले पराठे. दिसायला बी किती छान दिसत आहे. खूप छान झाले पराठे. स्पेशल चटणी ते वाली. अगर त्या चटणीची रेसिपी लागत असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेन कशी बनवली चटणी. गावची रेसिपी पाहून घ्या, किती दिसायला बी किती छान दिसत आहे. श्री स्वामी.